श्री स्वामी समर्थ. आजकाल सोशल मीडियामुळे आपण आपली प्रत्येकच गोष्ट सार्वजनिक करायला शिकलो आहोत. आपण आपली प्रत्येक गोष्ट इतरांना शेअर करत असतो, इतरांना दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी अशा आहेत की ज्या आपण कधीच कुणाला सांगितल्या नाही पाहिजे किंवा इतरांना दाखवल्यासुद्धा नाही पाहिजे. आज मी तुम्हाला अशाच काही गोष्टींची माहिती देणार आहे किंवा अशा काही गोष्टी सांगणार आहे की ज्या आपण कधीच कुणाला सांगितल्या नाही पाहिजे. त्याबाबत आपण गुप्तता पाळली पाहिजे. या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टींची माहिती देणार आहे की त्या तुम्ही तुमच्यापुरत्या ठेवायच्या आहेत, म्हणजेच सार्वजनिक करायच्या नाही आणि कोणाला सांगायच्या सुद्धा नाही आहेत. तर या गोष्टी अशा आहेत की या तुम्ही सोशल मीडियावरच नाही पण तुमच्या कुटुंबामध्ये वापरताना सुद्धा तुमच्यामध्ये ती गुप्तता असली पाहिजे. म्हणजे त्या गोष्टी तुम्ही कधीच कुणाला सांगायच्या नाही आहेत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कधी कधी आपण भावनेच्या भरात कोणताही विचार न करता आपल्या भावना पटकन समोरच्याच्या जवळ व्यक्त करतो. तेव्हा आपण हा सुद्धा विचार करत नाही समोरचा व्यक्ती आपल्याला समजून घेईल की नाही किंवा समोरच्या व्यक्ती त्या पात्रतेचा आहे की नाही, की त्याला आपल्या भावना समजतील, तो त्याची कुठेही वाच्यता करणार नाही. भावनाप्रधान असणं हे माणसाला मिळालेलं वरदान असलं तरीसुद्धा हेच वरदान आपल्याला धोकेदायक ठरू शकतं. भावनेच्या भरात घडलेली एक लहानशी चूकसुद्धा आपल्याला खूप महागात पडू शकते. तिचे गंभीर परिणाम आपल्याला आयुष्यभर भोगावे लागतात. म्हणून आपल्या आयुष्यातल्या अशा काही गोष्टी ज्या आपण कधीच कुणाला सांगू नये. आपल्या कुटुंबात जरी आपण वावरत असलो तरीसुद्धा या गोष्टीबाबत आपण अळीमिरी गुपचिळी बाळगणं खूप फायद्याचं ठरेल. अनेकदा आपण आपले मित्र, नातलग यांना भावनेच्या भरात काही गोष्टी सांगतो आणि नंतर भविष्यामध्ये याच गोष्टींचा आपल्याला धोका निर्माण होतो. भविष्यात येणाऱ्या अडचणी, संकट यावेळी आपण सांगितलेल्या गोष्टीमुळे आपल्या अडचणी अजूनच वाढवतात. तर कोणतीही गोष्ट जेव्हा आपण इतरांना सांगत असतो तेव्हा विचार करून सांगा की समोरचा व्यक्ती आपला किती विश्वासातला आहे. उगाचच कधीकधी आपल्या भावना खूप अनावर झाल्या म्हणून कोणत्याही अनोळखी व्यक्तीला किंवा विश्वासपात्र नसलेल्या व्यक्तीला आपल्या भावना सांगू नका. यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे किती संपत्ती आहे, आपला महिन्याचा पगार किती, आपलं उपजीविकेचं साधन काय किंवा आपल्याकडे कोणकोणत्या मार्गांनी पैसा येतो, या गोष्टी तुम्ही कधीच कुणाला सांगत जाऊ नका किंवा या गोष्टींचं प्रदर्शन करत जाऊ नका. सोशल मीडियावर सुद्धा या गोष्टी सार्वजनिक करत जाऊ नका. आपण आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या घरातील सदस्यांमध्ये या गोष्टींबाबत चर्चा करू शकतो. पण या ज्या गोष्टी आहेत की आपल्याला पगार किती आहे किंवा आपल्याकडे संपत्ती किती आहे, या गोष्टी मात्र तुम्ही कधीच कुणाला सांगत जाऊ नका. काही व्यक्तींना सवय असते की तुझ्याकडे किती पैसा आहे, तुझा पगार किती झाला. तर या गोष्टी आपण स्वतःहून समजून घेतल्या पाहिजे की या गोष्टी कधीही कुणाला विचारायच्या नसतात. आपण जर अशा गोष्टी सांगितल्या तर आपण जो काही विविध मार्गांनी पैसा मिळवत होतो त्यामध्ये अडचणी निर्माण होतात आणि मग आपल्याला कळत नाही की नक्की काय झालं. आपण जे सोशल मीडियावर सार्वजनिक करत असतो तर सगळ्याच लोकांची नजर काही चांगली नसते, मग त्या व्यक्ती आपल्या घरातल्या असल्या तरीही. म्हणून आपण किती पैसे कमावतो किंवा किती सेविंग केली आहे हे कोणालाही सांगू नका. तिसरी गोष्ट म्हणजे भविष्यामध्ये काय करणार आहात, तुमचे काही प्लॅन्स आहेत का, फ्युचरमध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत किंवा येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला काय खरेदी करायचं आहेत, या गोष्टी तुम्ही आधीच कुणाला सांगत जाऊ नका. तुम्हाला जे काही मोठी गोष्ट करायची आहे, ज्या काही तुमच्या भविष्याबद्दल योजना आहेत, तर या गोष्टी तुम्ही पहिले करा आणि नंतर त्या समोरच्याला आपोआप दिसणारच आहेत. या गोष्टीसुद्धा म्हणजे भविष्यात तुम्ही ज्या काही गोष्टी करणार आहात, चांगल्या गोष्टी किंवा तुमच्या कुटुंबासाठी महत्त्वाच्या गोष्टी, तर या गोष्टी आधीच जगजाहीर करत जाऊ नका. कधीकधी काय होतात काहीतरी प्रॉब्लेम्स किंवा काही अडचणी अशा तयार होतात की त्या गोष्टी आपल्याकडून पूर्ण होत नाही.
जेव्हा आपण या गोष्टी अगोदरच सर्वांना सांगितलेल्या असतात की अरे मला हे घ्यायचं आहे किंवा आता पुढच्या काही दिवसांमध्ये माझ्याकडे ही गोष्ट असेल, तर पण काही कारणांमुळे तुमच्याकडे ती गोष्ट आली नाही किंवा तुम्ही ती गोष्ट घेतली नाही, तर तुम्ही ज्यांना या गोष्टी सांगितल्या आहेत तर त्यांच्यामध्ये एक हसण्याचं कारण बनता किंवा चेष्टेचं कारण बनता. त्यामुळे तुम्ही या गोष्टी कधीच कोणाला सांगत जाऊ नका. यानंतरची चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही मंदिरामध्ये पैसे दान करता किंवा इतर काही ठिकाणी तुम्ही काही गोष्टी दान करत असता, तर तुम्ही कशाचं दान केलं, किती रुपये दान केलं, या गोष्टी कधीच कुणाला सांगत जाऊ नका. आपण जे दान करतो ते आपण आपल्या इच्छेने करत असतो, स्वच्छेने करत असतो. तर हे दान करताना आपल्या घरच्यांनासुद्धा आपण नाही सांगितलं तरी चालेल की आपण किती रुपये आणि कशाचं दान केलेलं आहे. कारण दान हे गुप्त असावं असं म्हटलं जातं. आपण दान केलेल्या वस्तूची नोंद ही फक्त देवाकडेच असते आणि देवाकडेच असायला हवी. म्हणून आपण दान करताना ते गुप्त असावं आणि दान हे सत्पात्री असावं. यानंतरची अजून एक महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आपण एखाद्या पती-पत्नीच्या नात्यामध्ये थोडेफार मतभेद होतात, वाद होतात, म्हणजे छोटी मोठी भांडणं होतात, तर या भांडणामध्ये तिसऱ्या व्यक्तीला घेऊ नये किंवा आपली भांडणं कशावरून झाली, आपले वाद कशावरून झाले हे तिसऱ्या व्यक्तीला सांगत बसू नये. अगदी घरातली व्यक्ती असली तरीसुद्धा त्या व्यक्तींना आपण आपले वाद कशावरून झाले हे सांगू नये. नाहीतर बऱ्याच जणांना सवय असते, भावनेच्या भरात ते सांगून देतात की अरे आमचे या कारणावरून भांडण झाले होते. त्यामुळे काय होतं, आपणच त्या व्यक्तीच्या चेष्टेचा विषय बनतो आणि कोणी मग आपल्याला या गोष्टीवरून चिडवलं की आपल्याला अजून राग येतो. तेव्हा अगोदरच आपण ही काळजी घ्यायची आहे की कधी आपल्यामध्ये काही छोटे मोठे वाद झाले, भांडणं झाले, तर ते कशावरून होतात, तर याचं मूळ तुम्ही स्वतःहून शोधलं पाहिजे आणि या गोष्टी मिळतील, या भेटतील का, यावर तुम्ही तोडगा काढला पाहिजे. तर या गोष्टी कधीच कुणाला सांगून जाऊ नका. विशेषतः नवरा बायकोच्या ज्या काही गोष्टी असतात की छोट्या छोट्या कारणावरून वाद होतात, भांडणं होतात, तर या गोष्टी तुम्ही तिसऱ्या व्यक्तीला सांगत जाऊ नका. जर काही खूपच मोठी गोष्ट असेल तर मात्र तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या व्यक्तींसोबत शेअर करू शकता, पण छोट्या छोट्या कारणावरून तुम्ही या गोष्टी तिसऱ्या व्यक्तीला सांगत जाऊ नका. यानंतरची पुढची आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुःखात सुद्धा आपल्याला आपल्यावर स्वतःवर संयम ठेवायचा आहे. थोडक्यात काय, आपल्याला संयमी राहायचं आहे. मान्य आहे, काही काही गोष्टी आपल्याला खूप दुःख देऊन जातात, आपल्या आयुष्यात मोठे वादळ तयार करून जातात, पण हीच ती वेळ असते स्वतःला सावरण्याची. जेव्हा आपल्या आयुष्यात काही दुःख येतात तेव्हा असं समजायचं की दुःख आपली परीक्षा घेण्यासाठी आलेली आहेत, आपल्याला बळ देण्यासाठी आलेली आहेत आणि आपल्याला अजून मजबूत, अजून स्ट्रॉंग बनवण्यासाठी आलेली आहेत. असं म्हटलं जातं, सुख वाटल्याने वाढतं तर दुःख लपवल्याने कमी होतं, तर ते काही चुकीचं नाही. त्यामुळे आपल्या दुःखाची वाच्यता जास्त करून कुठेही करत जाऊ नका. जी व्यक्ती आपलं दुःख व्यक्त करण्याचं, आपलं दुःख समजून घेण्यास पात्र आहे, अशा व्यक्तीला तुम्ही तुमचं दुःख सांगत जा. इतर कोणालाही आपल्या दुःखाची वाच्यता करत जाऊ नका. कारण जेव्हा एखादा व्यक्ती काही कारणावरून ढासळतो, पूर्णपणे मोडतो, तेव्हा असं म्हटलं जातं की लोक ढासळलेल्या घराच्या विटासुद्धा सोडत नाही, ते ढासळलेल्या घराची मातीसुद्धा सोडत नाही. म्हणजेच काय, जेव्हा एखादा व्यक्ती खूप दुःखात असतो तेव्हा समोरचा व्यक्ती, काही अशासुद्धा असतात की समोरचा आता खूप दुःखात आहे तर त्या व्यक्तींना खूप आनंद होत असतो आणि काही व्यक्ती त्या गोष्टीचा फायदासुद्धा घेतात. त्यामुळे या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि या गोष्टीबाबत विचार करत जा की आपलं दुःख आपण कोणाला सांगायचं आणि कोणाला सांगायचं नाही. ते कारण या जगामध्ये असा एकही व्यक्ती नाही की त्याला दुःख नाही. कुणाला कौटुंबिक टेन्शन आहे, कौटुंबिक कारणावरून ते सतत विचार करत राहतात, सतत त्यांना ती चिंता भेडसावत असते. किंवा काही काही व्यक्ती आपल्या भविष्यात कसं होणार, काय होणार, आता आपली परिस्थिती अशी आहे म्हणून दुःखात असतात. तर म्हणजे प्रत्येकाचं दुःख वेगळं आहे, प्रत्येकजण तणावात आहे, टेन्शनमध्ये आहे. त्यामुळे आपणच एकटं असं नाही की आपल्याला खूप दुःख आहे. त्यामुळे आपण दुःखातसुद्धा संयम ठेवायचा आहे आणि आपल्या या चिंता, आपलं हे दुःख कसं संपेल यासाठी प्रयत्न करायचे आहेत.
आता पुढची महत्त्वाची गोष्ट ही सुद्धा आपल्याला कधीच कुणाला सांगायची नाही. बऱ्याच वेळा आपल्या मित्राकडून, आपल्या जवळच्या व्यक्तीकडून आपला अपमान होतो किंवा एखादा व्यक्ती आपल्याला अपमानित करते, तर त्याबाबत आपण कधीही मौन बाळगलेलंच चांगलं. आपल्या अपमानाबाबत आपल्याला झालेलं दुःख आणि आपल्याला आलेला राग आपण कधीच कुणाला दाखवायचा नाही किंवा त्यावर काहीही प्रतिक्रिया द्यायची नाही. थोडक्यात काय, आपला अपमान जो आहे तो आपण गिळून टाकायचा आहे. आपला अपमान करणाऱ्याची निंदा करण्याच्या हेतूने आपण अनेकदा त्या प्रसंगावर वारंवार चर्चा करतो. म्हणजे आपला जो अपमान झालेला आहे तो आपण इतरांना सांगत बसतो. त्यामुळे आपणच त्यांच्या अजून चेष्टेचं कारण बनतो. हास्यास्पद आपलं सगळं होऊन जातं. त्यामुळे आपण जो अपमान झालेला आहे तो कधीच कुणाला सांगायचा नाही. यानंतरची अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती त्याचं काही सिक्रेट, त्याचं काही रहस्य आपल्याजवळ व्यक्त करते, तेव्हा त्या व्यक्तीने खूप विश्वासाने आपल्याला ती गोष्ट सांगितलेली असते. त्यामुळे आपलंसुद्धा काम असतं, जेव्हा एखादी व्यक्ती त्याचं सिक्रेट आपल्याजवळ व्यक्त करते, आपल्याला सांगते आणि वरून हे सुद्धा सांगते की मी हे फक्त तुला सांगितलेलं आहे, दुसरं कुणालाही सांगू नये, तर आपणसुद्धा त्याचं गुपित सांभाळलं पाहिजे, त्याचं रहस्य सांभाळले पाहिजे. तुमच्या कुटुंबातल्या सिक्रेट गोष्टी असतात किंवा तुमच्या कुटुंबात छोटी मोठी भांडणं होत असतील, वाद होत असतील, तर या गोष्टीसुद्धा तुम्ही बाहेर सार्वजनिक करत जाऊ नका किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगत जाऊ नका. छोट्या मोठ्या गुरबुरी ह्या प्रत्येकाच्या घरात असतात, तेव्हा त्या बाहेर सांगण्याचं काम तुम्ही अजिबात करू नका. यामुळे लोक तुमच्याच घराला, तुमच्याच कुटुंबातील व्यक्तींना नावं ठेवतील किंवा तुम्हाला स्वतःला नावं ठेवतील. यानंतर तुम्ही जर एखाद्या गुरूकडून काही मंत्र घेतला असेल किंवा तुमची काही मंत्र साधना चालू असेल, तर या गोष्टीसुद्धा तुम्हाला सार्वजनिक करायच्या नाही आहेत किंवा कोणाला सांगायचं नाही. तुमच्या घरापुरतं माहीत असेल की तुम्ही या गोष्टींची दीक्षा घेत आहात किंवा या गोष्टींचा मंत्र घेताय. या ज्या गोष्टी असतात त्या आपल्या कुटुंबापुरत्याच मर्यादित राहायला हव्यात. यांना सार्वजनिक करण्याचा प्रयत्न करू नये. यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट, आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटत असतो किंवा एखादी अनोळखी व्यक्ती आपल्या घरी पहिल्यांदा येते की त्या व्यक्तीचं आणि आपलं जास्त परिचय नाही, आपले घरातले थोडेफार त्या व्यक्तीला ओळखतात किंवा मग अशा काही व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये असतात की त्यांना आपण इतकं जाणत नसतो, इतकी आपली ओळख नसते, तर अशा व्यक्ती किंवा नव्याने ओळख झालेल्या अशा व्यक्ती, त्यांच्यावर आपला जोपर्यंत पूर्ण विश्वास बसत नाही किंवा ज्यांची आपली जास्त जवळीक नाही, अशा व्यक्तींना आपल्या घरातल्या एकदम बारीक सारीक गोष्टी घरी आल्यावर दाखवत जाऊ नका. जर कोणी आपल्या घरी येत असेल तर त्या व्यक्तीला आपण आपला हॉल दाखवला, म्हणजे ज्या रूममध्ये आपण त्याला बसवत आहोत तेवढं दाखवलं किंवा तेवढं त्यानं बघितलं, तर तेवढंच ठेवावं. पूर्ण आपलं घरदार, आपल्या घरातल्या बारीक सारीक गोष्टी सगळ्याच व्यक्तींना दाखवायचा प्रयत्न करू नये. तुमची जर काही एखाद्या आजारावरची गोळी चालू असेल किंवा तुम्हाला छोटा मोठा आजार असेल आणि त्यावर तुम्ही औषधं चालू असतील, तर या गोष्टीसुद्धा तुमच्या कुटुंबापुरत्याच, यासुद्धा तुमच्या कुटुंबाव्यतिरिक्त जास्त कोणाला सांगत जाऊ नका. आपल्या आजाराची सुद्धा आपण जास्त चर्चा करू नये, यावर योग्य ते उपचार घ्यावेत. मात्र आपल्या या आजाराची चर्चा आपण जास्त सार्वजनिक करू नये. तरीही एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. यानंतरची शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमच्यामध्ये जी काही कमजोरी आहे, तुमच्या ज्या काही उणिवा आहेत, त्यावर तुम्ही स्वतः काम करून त्या उणिवा दूर करण्याचा प्रयत्न करा. त्यामधून शिकण्याचा प्रयत्न करा. अजून मजबूत व्हा आणि त्या गोष्टीलासुद्धा अजून बळ देण्याचं काम करा. पण या गोष्टींची चर्चा जास्त करून सार्वजनिक करत जाऊ नका किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींना, इतर व्यक्तींनासुद्धा सांगत जाऊ नका की आमच्याकडे या गोष्टीची कमी आहे. त्यामुळे तुम्ही चेष्टेचा विषय बनता किंवा लोक तुम्हाला नावं ठेवायला लागतात. त्यामुळे या गोष्टी इतरांना सांगितल्यापेक्षा तुम्ही त्यावर काम करायला सुरुवात करा. तर या काही गोष्टी असतात की त्या आपण सोशल मीडियावर सांगू नये किंवा कुणालाही शेअर करू नये, आपल्या कुटुंबातही कोणाला सांगू नये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.